म्हणजे छोटंसं असं वाहतं पाणी खालग्यामधनं, आणि त्याच्यात दगड होता, मला माहीतच नाही. मी गाडी चढवली, माझी गाडी त्या दगडावरनं गेली, बॅलन्स गेला पण मी पडलो नाही. बॅलन्स जाणार पण मी पडणार नाही, कारण तो माझ्या संगतीने. हालेलुया. संकट येणार पण ते तुम्हाला टच करू देणार नाही, कारण मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी अरिष्टास भिणार नाही, कारण तो मज बरोबर आहे. पुढं निघालो, पुढं एवढं पाणी आमच्या घराच्या बाजूला. बाप रे, मी म्हंटल आता दूध घ्यावं म्हणून गाडी वळवायला लागलो. एक माणूस ओरडला, अरे उधर वो मोरी खोल दिएलाय. अरे बाप रे, म्हणजे थोडा आगे आता तर तुम्हाला गाडीवर आप. पण तो माझ्या बरोबर आहे, त्याचं नाव इमानुएल आहे. हालेलुया. आणि काल पण संध्याकाळी मी आणि मिसेस इकडनं जाताना इतका पाऊस, आणि त्या ASGS मॉल वगैरे त्याच्या पुढच्या बाजूला ते जे गार्डनच्या तिथल्या रोडवर त्यांनी सांगितलं रोड बंद आहे, पाणी. मला काय माहीतच नाही रोड बंद आहे का काय. मी आपली घातली गाडी, म्हटलं अरे कोणच नाही, मारा जोरात. आतमध्ये गेलो तर एवढं पाणी, गाडी अशी होती, बायको माग, तरी पण देवाने गाडी पण पडू दिली नाही. त्याला म्हणतात देव. हालेलुया. आणि ह्या जिवंत देवाचे सुंदर अशा साक्ष ऐकल्यानंतर खरोखर आमचा देव किती महान आहे आणि त्याचा आम्ही किती चांगला अनुभव घेतो. प्रेज गॉड. आणि म्हणून आज आपण आपल्या वचनाकडे वळणार आहोत. प्रार्थना करू. जिवंत परमेश्वरा, येशूच्या नावाने आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. तू चांगला देव आहेस. तुझ्या कृपेबद्दल, दयेबद्दल आभार मानतो. आता वचन मी न बोलणार, परंतु तू माझ्याद्वारे बोल. या वचनाची भाकर मोडण्यासाठी सहाय्य तू कर. येशू आमचा तारणारा ह्याच्या नावाने मागतो म्हणून तो आहे. प्रेज गॉड. 5 वर्षापूर्वी एका विषयाला आम्ही सुरुवात केली होती. मत्ती शुभवर्तमान आणि त्याचा 13वा अध्याय, त्याचं 44वा वचन. स्वर्गाचं राज्य हे शेतात लपवलेल्या ठेवीसारखे आहे. ती कोणा एका माणसाला सापडली, त्याने ती विकली आणि ते शेत विकत घेतलं. शेत हे जग आहे हे आपण समजलो. तोच विषय, आणि त्या विषयामधनं आज 5 वर्ष झाले वेगवेगळे मेसेजेस आम्ही ऐकत आहे. मागच्या वेळेस मी तुम्हाला पवित्र आत्म्याच्या बाबतीमध्ये सांगितलं. स्वर्गाच्या राज्यामध्ये जर जायचं तर पवित्र आत्मा असणं फार गरजेचं आहे. आणि पाऊल सांगतो की जो कोणी प्रभू येशू ख्रिस्त असं आपल्या मुखाने म्हणतो त्याला पवित्र आत्मा आहे. पण आम्ही मागच्या वेळेस बघितलं की पवित्र आत्म्याचे दानं, त्याचे फळं, आणि आज परत पुढे बघणार आहोत की येशू ख्रिस्तानी ह्या बाबतीमध्ये काय काय सांगितलेलं आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पवित्र आत्मा पश्चातापाशिवाय मिळत नाही. म्हणा, पवित्र आत्मा पश्चातापाशिवाय मिळत नाही. मग आम्हाला पहिली गोष्ट समजलं पाहिजे की हा पश्चाताप काय. आणि आमचं तारण झालं त्यावेळेसच आम्ही पश्चातापाच्या बाबतीत ऐकलेलं असतं, पाण्याच्या बाबतीत बाबतीत ऐकलेलं असतं. आणि आम्ही या सर्व गोष्टी, पश्चाताप, पवित्र आत्मा, पाण्याचा बाप्तिस्मा, येशू ख्रिस्ताचा स्वीकार, ह्या आमच्या जीवनात पूर्ण होतात. पण पश्चातापाचे कारणाचा विचार करत नाही. पश्चाताप का करायचा, आणि पश्चाताप केल्यानंतरच तर, कारण पवित्र आत्मा जर मिळवायचा तर आम्हाला या पश्चातापाची कारण माहिती असणं गरजेचं आहे. हालेलुया. अरे मोठ्याने बोला. हालेलुया, हालेलुया, प्रेज गॉड. आणि म्हणून आम्ही मत्ती 4:17 मध्ये बघितलं, पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आले. आणि आम्ही जे पण काही ह्या पृथ्वीवर करत असतो
त्याच्यामध्ये एक गोष्ट असती आणि ती म्हणजे स्वर्गाचं राज्य आणि देवाचं राज्य. तुम्ही चर्चला येता, चांगलं वागता, तुम्ही कुटुंबाच्या डेव्हलपमेंट घेता, तुम्ही इथं येऊन साक्ष देता, तुमचे आई वडील तुम्हाला भेटायला येतात. ह्या सगळ्या गोष्टी होण्याचं कारण जर काय असेल तर तुम्ही करत असलेल्या प्रार्थना, आणि प्रार्थना अशासाठी करतो की मेल्यानंतर मी कुठं जावा? हॅलो, मेल्यानंतर मी कुठं जावा? स्वर्गात. सर्व प्रयत्न एकच आहे, मी स्वर्गात कशा रीतीने पोहोचेल. आणि त्याच्यासाठीची महत्वाची पायरी आहे, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे म्हणून काय करा? पश्चाताप करा. पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. हालेलुया. मग आता पश्चाताप म्हणजे काय? तर पश्चाताप म्हणजे आमच्या अंतःकरणाचा बदल आणि आपले विचार बदलणे. काय बदलणे? विचार बदलणे. परमेश्वराने एक अशी गोष्ट मनुष्याला दिली की जी देव पण कंट्रोल करू शकत नाही. देवाला सुद्धा ती कंट्रोल करता आली नाही, पण देवाने ती गिफ्ट म्हणून दिली, आणि ती आहे मनुष्याची इच्छा. म्हणा इच्छा. आदाम हवेची इच्छा झाली, काय खायचं? फळ. दाविदाची इच्छा झाली बत्शेबेला बघितल्यानंतर. समशोनाची इच्छा झाली दलेलेला बघितल्यानंतर. आखानाला ते धन दिसलं, तो झगा दिसला, ती वीट दिसली, त्याची इच्छा झाली. आणि ही जी इच्छा आहे ही परमेश्वर कंट्रोल करत नाही, ती तुम्हाला दिलेली आहे. आणि म्हणून आमच्या पापाचं जर मूळ कारण जर काय असेल, तर पापाचं मूळ कारण काय असेल तर आमची इच्छा. काय आहे? इच्छा. आणि इच्छा ह्या केव्हा तयार होतात? ज्या वेळेस माणसाचे विचार बदलतात. म्हणजे इच्छेची मेन पायरी काय आहे तर माणसांचे विचार. विचार जे असतात त्या इच्छेला बळकट देतात. मग ती जर चांगली इच्छा असेल तर आम्ही चांगलं काम करतो, पण वाईट जर इच्छा असेल तर आम्ही पाप करतो. आणि पाप जर आम्ही करतो तर पापासाठी उत्तर काय आहे? तर उत्तर एकच आहे, येशू ख्रिस्ताचं रक्त आणि तुमचा पश्चाताप. हालेलुया. कम ऑन, हालेलुया. प्रेज गॉड. की काय आहे तर एकच गोष्ट आहे, पश्चाताप जर पाहिजे असेल तर त्या पश्चातापामध्ये महत्वाची गोष्ट असेल तर कोण असेल? येशू ख्रिस्त, त्याचं रक्त. आणि ते जर असेल, कारण अनेक लोकांना पश्चाताप होतात जगात, पण ते पश्चातापामध्ये तारू शकत नाही. त्याचं कारण का तर त्याच्यामध्ये येशूचं रक्त आणि येशू हा शब्द नसतो. जगात अनेक लोकांना पश्चाताप होतात आणि त्या पश्चातापाला आपण पस्तावा म्हणू शकतो. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. इथपर्यंत समजलं? मग आता पश्चातापाकडे आपण वळू. प्रेषितांचे कृत्य त्याचा 3रा अध्याय त्याचं 19वे वचन काय सांगतं? तर तुमची पापे पुसून टाकली जावी, तर तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा व फिरा, अशासाठी की विसाव्याचे समय प्रभूच्या समक्षतेपासून यावे. अहो कष्टी व भाराक्रांत जनो हो, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. विसाव्याचे दिवस प्रभूपासून यावे. हालेलुया. कशाचे दिवस? तो विसाव्याचे दिवस. आणि कोणापासून यावेत? देवापासून यावे. कारण विसाव्याचे दिवस सैताना पण आम्हाला विसावा देतो, पण तो विसावा नसतो. तो दाखवतो हा विसावा आहे, पण तो विसावा नसतो. तो तुम्हाला म्हणत नाही की प्रार्थना करू नका. करा प्रार्थना. तुम्ही काय करा?
प्रार्थना करा, पण तो तुमच्या डोक्यात दुसरे विचार घालतो आणि तुमच्या प्रार्थनांमध्ये तुम्ही प्रार्थना एकीकडे आणि ते विचार दुसरीकडे ह्या परिस्थितीमध्ये असतात. म्हणून त्यांनी सांगितलं आत्म्यामध्ये प्रार्थना करा. म्हणजे आत्मा काय करतो तर देवाकडं अनिर्वाच्य भाषेतनं तो बोलतो आणि तुमच्या विनंत्या मान्य करून घेतो ज्या सैतानाला समजत नाही. आणि म्हणून पवित्र आत्मा हा जर पाहिजे असेल तर त्याच्यामधली पहिली एक स्टेप आहे, ती म्हणजे काय? पश्चाताप. आणि इर्मयाचं पुस्तक त्याचा 15वा अध्याय आणि 19व्या वचनामध्ये आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला जर सेवेत किंवा आमच्या जीवनात जर परत उभं राहायचं असेल तर त्याला गरज आहे पश्चातापाची. कशाची गरज आहे? पश्चातापाची. आणि म्हणून इर्मयाचं पुस्तक 15वा अध्याय आणि 19वं वचन काय सांगतं? यास्तव परमेश्वर म्हणतो, इर्मया जर तू पश्चाताप करशील तर मी तुला पुनर्संचित करणारा आणि तू माझ्या सेवेस उभा राहशील आणि माझी सेवा करशील. जर तू मूर्ख गोष्टी मधून मौल्यवान गोष्टी वेगळ्या करशील तर तू माझे मुख होशील. लोक तुझ्याकडे परत येतील पण तू त्यांच्याकडे जाणार नाही. त्याचं कारण जर काय असेल की तुम्हाला जर तुम्ही पडला असाल, बॅकस्लाइडर झाला असाल किंवा देवापासून दूर जात असाल तर तुम्हाला काय केलं पाहिजे? पश्चाताप. पहिली गोष्ट तुमची पापे पुसून टाकण्यासाठी काय करावं लागेल? पश्चाताप. म्हणजे तुम्ही कशात ऍडमिशन घेताल? तारणामध्ये. तुम्ही बाप्तिस्मा घेताल, तुम्ही तारणामध्ये ऍड होताल आणि तारणामध्ये ऍड झाल्यानंतर तुम्ही पवित्र आत्म्याने भरताल. आणि ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याने भरताल तुमचा प्रवेश कुठं झालेला असेल? स्वर्गाच्या राज्यात, देवाच्या राज्यात. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून आमचं जर टार्गेट किंवा आमचं जर एंड हा जर स्वर्गाचं राज्य किंवा देवाचं राज्य जर आहे तर आम्हाला पश्चाताप करणं हे गरजेचं आहे. पहिलं काय बघितलं? पाप पुसून टाकावी म्हणून. दुसरं की आम्ही परत आमच्या सेवेत किंवा देवाच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहावं. प्रेषितांचे पवित्र आत्म्यांच्या दानांसाठी पण आम्हाला पश्चाताप करावा लागतो. पवित्र आत्म्यांच्या दानासाठी म्हणा, पवित्र आत्म्यांची दानं म्हणा, सगळेजण म्हणा बरं, पवित्र आत्म्यांची दानं. त्याच्यासाठी पश्चाताप गरजेचा आहे. आता लक्षात ठेवा, पवित्र आत्म्याचं दान मिळवायचं तर त्याच्यासाठी अजून एक गोष्ट लागती, पश्चाताप. आणि पाऊल म्हणतो प्रतिदिनी आम्ही काय करायला पाहिजे? पश्चाताप केला पाहिजे. रोज आम्ही पश्चाताप केला पाहिजे. म्हणजे आमची पहिली पाप पुसून टाकली जातील. दुसरं, आम्ही आमच्या सेवेमध्ये परत उभं राहू. आणि तिसरं, प्रेषित 2:28, पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हा पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. काय प्राप्त होईल? पवित्र आत्म्याचे दान. आणि त्याचा बेस काय आहे? पश्चाताप. आणि पश्चाताप आम्ही का करतो? तर आम्ही पाप करतो. आणि जर आम्ही पाप करतो म्हणून आम्हाला काय करावा लागतो? पश्चाताप करावा लागतो. पण पाप आम्ही का करतो? तर आमचे इच्छा. आणि इच्छा का प्रवृत्त होती? तर आमचे विचार. म्हणजे विचार, इच्छा पापाकडे प्रवृत्त करती. पापावरती विजय मिळायचा तर येशू ख्रिस्ताचं रक्त आणि पश्चाताप, त्याच्यातलं तुमचं तारण, तुमचा पाण्याचा बाप्तिस्मा, तुमच्या पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा होतो. त्याचं कारण का? तर तुम्ही काय केलेला असतो? पश्चाताप. प्रेज गॉड. आणि म्हणून उदाहरणार्थ पश्चाताप जर नसला तर आम्ही नुसतं आत्म्याच्या दानांनीच भरत नाही, तर आम्ही दानांनी भरल्यानंतर फळ देऊ शकत नाही. उदाहरणार्थ राग.
राग येण्याच्या अगोदर आमच्या ठाई रागाची इच्छा तयार होती. आणि ती इच्छा अशासाठी तयार होती, आमच्या डोक्यात विचार येतात. विचार आणि इच्छा ह्या दोघांचं मिलन झालं की पाप सुरू झालं, वाईट असेल तर. आणि पाप सुरू झाल्यानंतर आम्ही काय करतो तर प्रीतीचं फळ द्यायचं विसरतो. उदाहरणार्थ, कदम सरांचा मला राग आलेला आहे, ते का आजारी पडले असा जर मला राग आला आणि मी जोरात जाऊन विचारलं की तुम्ही का आजारी पडला, ते बिचार म्हणतात आता काय सांगावं याला. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. मग आमच्या ठाई जेव्हा राग येतो तेव्हा प्रीतीने ब्रदर कसे काय, बरे आहे का, हे मी विचारू शकत नाही. कुणीतरी तुमची धरलेली गचांडी आणि तुमच्या कानशीला जोरात मारलेला फटका आणि आतमधला येशू ख्रिस्त सांगतो आता त्याच्या गळ्यात पड आणि मुक्का घे, हेच तर प्रीतीचं दान आहे. राग बरबरलेला आहे. आणि अशा वेळेस जेव्हा डोकं गरम होतं तेव्हा फळाचा सीझन येतो. आंबा गरमीमध्ये पिकतो, फळं गरमीमध्ये पिकतात. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. काय काय फळं थंडीमध्ये पण येतात. राग आलेला आहे, काय समजतो तो, आणि येशू ख्रिस्त म्हणतो गप बस, प्रीती कर, कारण तुला देवानी मी काय दिलंय, देवाचा आत्मा दिलेला आहे, पवित्र आत्मा. ज्या वेळेस पवित्र आत्मा तुमच्यामध्ये वास करतो त्यावेळेस तो तुमचं पहिलं नेचर बदलतो. काय बदलतो? नेचर बदलतो. पूर्वी मी असा होतो, आता मी असा आहे. आणि पूर्वी मी असा होतो आणि देवाने मला असं केलेलं आहे. हे आमच्या साक्षीचे मेन विषय असतात. हालेलुया. इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? हॅलो, काय नाही समजलं सिस्टर? हात वर केलाय? नाही, प्रेज गॉड. समजलं नसल मला विचारा, कारण हे समजून घेणं आजच्या काळामध्ये गरजेचं आहे. कारण परमेश्वर, आता सध्याला बाहेर वातावरण आहे, गव्हर्नमेंट बदलायचं, हे करायचं ते करायचं, सगळीकडे वातावरण आहे, हे बदलतं, ते होतंय, ते बदलतं. आम्ही प्रार्थना करतो देवा देवा, पण त्याच्या खांद्यावर कोण राहील? सरकार राहतील, गव्हर्नमेंट त्याच्या खांद्यावर राहणार. आणि देवाची तुम्हाला सांगतो, आमची इच्छा असती की गव्हर्नमेंटने आमच्या सर्व गोष्टी काय कराव्यात, पूर्ण कराव्यात. आम्हाला पैसे पण द्यावेत, आम्हाला रॅशन पण द्यावं, आमचं सगळं काय करावं, अशी आमची गव्हर्नमेंटची इच्छा असते. गव्हर्नमेंटकडे इच्छा असते का नाही? मी कडे मानते आहे का नाही? पेन्शन पाहिजे का नाही? पाहिजे. का हो सिस्टर, जॉब वगैरे पाहिजे का चांगला गव्हर्नमेंटचा, रेल्वेचा? चर्चमध्ये आहात, हा म्हणा जबरदस्तीने, देव देऊन टाकल. हालेलुया. जर चर्चमध्ये तुम्ही जर हा म्हणू शकला नाही ना, तर बाहेर किती जाऊन हा म्हणा, तुम्हाला मिळणार नाही. म्हणून हा म्हणा. जर पाहिजे असेल, चांगला मुलगा जर पाहिजे असेल तर इथं हा म्हणा. हालेलुया. काय चांगली मुलगी असेल, कुठे गेला मिखा? चांगली मुलगी जर पाहिजे असेल तर काय म्हणा? हा म्हणा. मिखाला ट्रेनिंग द्यायचंय मला. प्रेज गॉड. तर मग लक्षात ठेवा, पश्चाताप. आता प्रेषितांचे मत्तयाचं शुभवर्तमान 3रा अध्याय त्याचं 8वं वचन काय सांगतं? आता आपण फळांच्या बाबतीत बघितलं तर पश्चातापाला शोभेल असे योग्य फळ द्या. फळ कसं द्यायचंय? पश्चातापाला शोभल. मी तुम्हाला सांगितलं रागाचं उदाहरण. तुम्ही कोणाला तरी रागाने काहीतरी बोलत आहात किंवा मारामारी चाललेली, तुम्हाला मी सांगितलं काय काय उदाहरणं मी दिलेले आहेत, माझ्या कल्पनेतले, माझ्या अनुभवाचे. काय काय उदाहरणं मी कल्पनेने तयार करतो त्या मेसेजसाठी, छोट्या छोट्या गोष्टी. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. का तर तुम्हाला समजावं, पश्चातापास योग्य असं काय द्या, फळ द्या. आणि पश्चाताप जर झाला तर योग्य फळ तुम्हाला आपोआप येणार. झाडाला काय सांगावं लागतं का? चिकू आहे ना, चिकूचं झाड, चिकू दे बर का रे, म्हणावं नाही लागत. त्याचा सीझन आला की तो काय करतो?
फळ देतो. ते झाड जे पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं ते आपल्या हंगामी फळ देते. हालेलुया. तुमचा हंगाम काय आहे? लग्न करून दिलं मुलाचं, एवढे वर्ष त्याला सांभाळ, काय बाईच्या बायकोच्या मागे वेडा झाला तो. ती बाई तर काहीच काम करत नाही. काय परिस्थिती आहे? काय परिस्थिती आहे? लग्न कोण करून देत? आम्हीच. मुलीच्या माग मुलगा वेडा झाला, परत बोलतो कोण? आम्हीच. मुलगी मुलाच्या माग वेडी झाली, बोलतो कोण? अरे आम्हीच करून देतो, आम्हीच बोलतो, आम्हीच त्यांना रागाने बोलतो. आणि लक्षात ठेवा, तुमच्या रागाचे शब्द त्याच्या जीवनामध्ये फळं येत असतात, झाड लागलं जातं शापाचं. म्हणून लेकरांच्या लेकरांना शापित शब्द बोलू नका. कारण तुमच्यामध्ये कोण आहे? पवित्र आत्मा. ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा आहे ते काय करतात? आशीर्वाद बोलतात. भला किती त्रास हो, भला किती त्रास हो, येशू ख्रिस्तानी एवढा त्रास सहन करून काय केलं? हॅलो, येशू ख्रिस्तानी काय केलं? येशू ख्रिस्तांनी एवढा त्रास सहन करून आपला प्राण अर्पला. कशासाठी? आमच्यासाठी, तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी. मग आता या गोष्टी लक्षात ठेवा. जर येशू ख्रिस्तानी आमच्यासाठी सगळं काही सहन केलं, तर जर मी त्याचं जर लेकरू आहे तर मी काय केलं पाहिजे? सहन करतो का? सगळ्यांची आवाज बंद. सहन केलं पाहिजे हे आम्ही ठामपणे सांगतो, पण सहन करता का म्हटलं की सगळ्यांची आवाज माझ्या सकट बंद होत. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून पश्चातापास योग्य असं काय द्या? फळ द्या. नंतर पश्चाताप ही देवाची आज्ञा आहे. कोणाची आज्ञा आहे? तुम्हाला हे माहिती आहे का देवाची आज्ञा आहे पश्चाताप? तर आता ऐका, प्रेषितांचे कृत्य 17वा अध्याय आणि 30वे वचन. आज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळे झाक केले. माझ्या लोकांचा नाश कशामुळं होतोय? अज्ञानामुळं. ज्ञान नाही. आणि ज्ञान काय आहे? तर परमेश्वराचं भय, हा ज्ञानाचा प्रारंभ. आणि ज्ञान नाही म्हणून माझ्या लोकांचा नाश होतोय, म्हणजे परमेश्वराचं भय नाही म्हणून माझ्या लोकांचा नाश होत आहे. आणि म्हणून प्रेषितांचे कृत्य 17:30 मध्ये काय सांगितलेलं आहे की अज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळे झाक केली. काय केली? डोळे झाक केले. असू दे, अज्ञानी आहे ना, असू दे बाबा, तरी पण तुझं तारण करतो. वचनाचं ज्ञान नाही ना, हरकत नाही, तरी पण तुला तारतो. तुझा नाश होऊ नये, तर तुला काय मिळावं? सार्वकालिक जीवन मिळावे. परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो मनुष्यांना आज्ञा करीतो. काय करतो? आज्ञा करतो. तो आता आज्ञा करत आहे. तो असं सांगत नाही पश्चाताप करा, तो आज्ञा करतो. आणि म्हणून पुढच्या वर्षामध्ये सांगितलंय पश्चाताप जो असतो तो काय करतो? तर आपली उन्नती करतो. काय करतो? उन्नती करतो. पश्चाताप काय करतो? पश्चाताप काय करतो मिखा? उन्नती करतो. कोणाची? हॅलो, कोणाची उन्नती करतो? आपली. आपली काय करतो? मग उन्नती करतो म्हणजे काय करतो? आम्हाला हे समजलं पाहिजे. पश्चाताप आमच्याकडं देवाचं लक्ष केंद्रित करतो आणि म्हणून आम्हाला काय मिळतं? तारण मिळतं. आता लक्षात ठेवा, नीट ऐका, शांततेने ऐकून घ्या. ज्या वेळेस तुम्ही पश्चाताप करता त्यावेळेस देव वर्ण तुमच्याकडे बघत असतो, कारण तो इम्मानुएल आहे, आम्हा सानिध्य देव.
देव तुमच्या सानिध्य आहे का? आहे. मागच्या लोकांच्याकडे आहे का हो? तिकडे कोपऱ्यात मिखाच्या बाजूला देव तुमच्या संगती आहे का? मावशी, अँड्रूज अंकल आहे? कधीपासून आहे? पहिल्या जन्मल्यापासून आहे. प्रेज गॉड. जन्मल्यापासून तो आमच्या संगती आहे. ज्या वेळेस आम्ही पश्चाताप करतो तो आमच्या बरोबर आहे. तो आमच्या आतमध्ये येतो. हॅलो, तो आमच्या आतमध्ये येतो. आणि ज्या वेळेस तो तुमच्या अंतःकरणाच्या आतमध्ये येतो तेव्हा तो सगळा कंट्रोल घेतो. आणि मी मागच्या वेळेच्या मेसेजमध्ये सांगितलं, पवित्र आत्मा हा आमचा गव्हर्नर आहे. काय आहे? गव्हर्नर. इंग्लंड देश गव्हर्नरला इंडिया हँडल करायला पाठवायची. आणि तो गव्हर्नर जे काही इंग्लंडमधनं ऐकायला मिळेल त्याप्रमाणे इंडियामध्ये करायचे. पहिलं आल्यानंतर ते काय करायचे? मराठी शिकायचे नाही, इंग्लिश शिकवायचे. काय शिकवायचे? इंग्लिश. आणि आम्ही इंग्लिश शिकतोय. ते गेले तरी पण आम्ही इंग्लिश शिकतो, मुलांना इंग्लिश शाळेमध्ये घालतो. कारण त्या गव्हर्नरने छाप मारून गेला. पवित्र आत्मा पहिल्यामध्ये आमच्यामध्ये आला की तो पहिले काय करतो? आमची भाषा बदलतो. काय बदलतो? पूर्वी आम्ही म्हणत असो भाऊ काय काय आवाज करत असू, आमचे ते आवाज थंड होतात. लोक म्हणतात अरे ह्याला काय झालं? मी जेव्हा तारण पावलं तेव्हा माझा मामा म्हणाला हे काय पोरग चांगलं बिड्या फुगत होतं, बंद करून टाकलं रोहिणी. त्याचा मित्र ते उभा होता. मला काय आज सर्किट झालाय, तो बायबल घेऊन फिरायला लागलाय. काय करावं? तुम्ही जेव्हा जगामध्ये बायबल घेऊन फिरताल तेव्हा जगाच्या दृष्टीतनं तुम्ही सर्किट होताल. पण जेव्हा तुम्ही जगाच्या प्रमाणे वागताल त्यावेळेस तुम्ही नंबर 1 ठरताल. आणि म्हणून नंबर 1 ठरू नका. पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. पश्चाताप करा. आणि पवित्र आत्मा जर मिळवायचा तर आम्हाला काय केलं पाहिजे? पश्चाताप केला पाहिजे. म्हणून नीतीमध्ये काय सांगितलं? पश्चाताप आमची उन्नती करतो, म्हणजे आमची प्रगती करतो. आता प्रगती आपण एकदम थोडक्यात बघितली, वेळ नसल्या कारणाने ह्याचं एक्सप्लेनेशन करता येत नाही. आपल्याला थोडं 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 सगळं बघायचं असतं. नीतिसूत्र 28वा अध्याय त्याचं 13वं वचन बघा. एखाद्याने आपले पाप लपवले, एखाद्याने आपले पाप लपविले तर त्याची उन्नती होत नाही. तर त्याची पण एखाद्याने त्याच्या पापाची कबुली दिली आणि ते सोडून दिले तर त्याच्यावर दया दाखवण्यात येईल. काय दाखवण्यात येईल? दया दाखवण्यात येईल. कोणाला? कोणाला? ज्यांनी पाप कबूल केलं आणि सोडून दिलं त्याच्यावर काय करण्यात येईल? दया करण्यात येईल. आणि आम्हाला कशाची गरज आहे? तर आम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट जर काय आहे तर आम्हाला दयेची गरज आहे. कारण आम्ही ऑलरेडी चुकलेलो आहोत. कशाची गरज आहे? दयेची. आणि देव आमच्यासाठी ती दया घेऊन उभा आहे. जो कोणी हा म्हणल त्याला तो ती दया देतो. म्हणून पश्चाताप नुसता करून फायदा नाही, तो सुवार्तेवर विश्वास ठेवा. म्हणून मी सांगितलं जगातला पश्चाताप आणि देवाच्या लोकांचा पश्चाताप. म्हणून मार्काचं शुभवर्तमान 1 अध्याय त्याच्या 15व्या वचनात तो म्हणतो, तो म्हणाला व आता योग्य वेळ आली आहे, देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा. काय करा? सुवार्तेवर. नुसता पश्चाताप करून फायदा नाही. प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी बलिदान झाले, ते मेले, परत उठले आणि त्यांनी माझ्या पापांची क्षमा केली. मी तारणारा म्हणून त्यांचा स्वीकार करतो, असं आमच्या मुखाने कबूल करणं, सुवार्तेवर विश्वास ठेवणं. म्हणून प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय 38व्या वचनात सांगतो, पेत्र त्यांना म्हणाला पश्चाताप करा
आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हास पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. मग आता पहिला पश्चाताप कशासाठी? पाप पुसण्यासाठी. दुसऱ्यांदा पश्चाताप सेवा परत स्थापण्यासाठी. तिसरं वचन पेत्र 2:28 सांगतो पवित्र आत्म्यांच्या दानासाठी. मत्तई 3:8 सांगतो पश्चातापास योग्य असं काय द्या? फळ द्या. प्रेषित 17:30 सांगतं देवाची आज्ञा आहे म्हणून पश्चाताप करा. नीती 28 सांगतं की पश्चातापाने आम्हावर दया होते. मार्क 1:15 सांगतं देवाचं राज्य जवळ आलेलं आहे म्हणून पश्चाताप करा. पश्चाताप प्रेषित 2:28 पवित्र आत्मा मिळवण्यासाठी आम्ही काय केला पाहिजे? पश्चाताप केला पाहिजे. महत्वाची गोष्ट पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेलं आहे. आता प्रश्न पडतो, स्वर्गाचं राज्य जवळ आलं म्हणजे एवढे वर्ष ते काय लांब होतं का हो? हॅलो, 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आले आणि ते काय म्हणाले? पश्चाताप करा. आता किती वर्ष झाले? 2024 चाललंय. एवढे वर्षापूर्वी येशू ख्रिस्त या जगामध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की पश्चाताप करा. तेव्हापासून आतापर्यंत हा पश्चातापच जगाला शिकवला जात आहे आणि त्याच्या बरोबर सुवार्ता सांगितली जाते, बाप्तिस्मा दिला जात आहे, पवित्र आत्म्याने भरणं आहे आणि पवित्र आत्म्यांच्या दानांचा उपयोग मंडळांमध्ये करणं आहे. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. मग स्वर्गाचं राज्य काय यावं लागलं? पृथ्वीवरती स्वर्गाचं राज्य होतं का? होतं. आदामाच्या पूर्वी या पृथ्वीचा गव्हर्नर लुसिफर होता, तो हँडल करायचा. पण त्याच्या रिबेलन्समुळं किंवा त्याच्या पापामुळं त्याला स्वर्गातनं खाली फेकण्यात आलं. पृथ्वीवरती आदामाला हवेला पण हे राज्य त्यांच्या हातात दिलं होतं चालवायला, त्यांच्या नावावर केलेलं नव्हतं. त्यांना चालवायला दिलं होतं. ही पृथ्वी व्यापून टाका, ही तुमच्या आधिपत्याखाली घ्या, अधिकाराखाली घ्या, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, हे त्यांना आशीर्वाद दिले होते. आणि हे आशीर्वाद त्यांनी काय केले? गमावले आणि स्वर्गाचं राज्य पृथ्वीवरचं गेलं. म्हणून येशू ख्रिस्त आल्यानंतर त्यांनी सांगितलं स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. हॅलो, सगळे एकदम शांत बसलेत. घाबरला का काय? स्वर्गाचं राज्य कुठं आलेलं आहे? जवळ आलेलं आहे. आता असं म्हणा, स्वर्गाचं राज्य आमच्यात आलेलं आहे. सगळेजण म्हणा बरं का. चर्चमध्ये आहात नाही म्हणताल तर मग दुसरं राज्य आहे नरकाचं, मग तिकडे जाऊन ओरडताल की अरे मी त्यावेळेस का नाही म्हटले. म्हणा स्वर्गाचं राज्य आमच्यामध्ये आलेलं, आमच्या मंडळीमध्ये आलेलं आहे, मंडळीमध्ये आलेलं आहे. आणि म्हणून मला जर काय आवडतं ना तर इथलं सॉन्ग, हालेलुया, असं वाटतं कधी लवकर यावं आणि इथल्या गाण्यांमध्ये सामील व्हावं. पण नेमकं मला उशीर होतो, कारण या सर्व्हिस मधलं सर्वात महत्वाचं तुमचा आत्मा देवाच्या आत्म्यासंगती जुळवण्याचं काम हे गीतकार करतात बरं का. हॅलो, अरे म्हणा मोठ्याने, हे गीत गातो ना तुम्ही, हे आत्म्यासंगती, त्या आत्म्यामध्ये तुम्ही जुळले जाता. शाऊलाला ज्या वेळेस सैतानी आत्मा त्रास द्यायचा त्यावेळेस दावीद विणा वाजवायचा, तो आत्मा पळून जायचा. जेव्हा प्रेझिंग चालतं ना, प्रेझिंग चालतं त्यावेळेस ते आत्मे आपल्या स्वतःमध्ये असतात, काय काय दुरात्मे बसलेले, ते पळून जातात आणि ते बाहेर जाऊन वाट बघतात. म्हणून सैतान म्हणतो चर्चला जा, पण चर्चमधनं काही घेऊन बाहेर येऊ नको.
हॅलो, मी किती वर्ष झालं हे सांगतोय. चर्चला जावा म्हणतो तो, पण चर्च मधनं घेऊन बाहेर येऊ नका. चर्च मधलं तिथंच सोडा आणि मला आतमध्ये एंट्री द्या. म्हणून आम्ही मेसेजेस विसरतो, आम्ही संदेश विसरतो. त्याचं कारण का, इथून गेल्यानंतर त्या संदेशाच्या बाबतीत आम्ही कोणाशी चर्चाच करत नाही. आम्ही जेव्हा हा संदेश आपल्या मित्रांना वगैरे कोणाला तरी सांगतो ना, 1-4 जणांना, त्यावेळेस तो आमच्या डोक्यात आपण मेलेपर्यंत तो फिट होऊन जातो, पण आम्ही कधीच सांगत नाही. जर तुम्हाला मित्र नसतील तर हे लिहिलेले वचन किंवा तुम्ही ऐकलेला मेसेज घ्या, भिंतीसमोर उभा राहून तुम्ही बोला 4 वेळेस. 5व्या वेळेस तुमच्या डोक्यात तो फिट झालेला असेल. हालेलुया. सगळ्यांना समजतंय ना? बर, आता पृथ्वीवरती ज्या वेळेस नातं तुटलं तर त्यावेळेस काय झालं तर हिंसा सुरू झाली. वाघ हरणाला मारायला लागला, सापामध्ये बळ आलं, तो प्राण्यांना चावत सुटला. हे एकमेकांमध्ये, कारण पाप जगामध्ये आलं. आणि पवित्र लोकांमध्ये दुसरी हिंसा असते, ते कोणाला मारत नाही किंवा कोणाला खात नाहीत. ते त्यांच्या शब्दाने काय करतात, एकमेकाला मारत असतात. आणि ही गोष्ट जास्त करून चर्चमध्ये दिसते. कुठे दिसती? चर्चमध्ये. आम्ही आमच्या शब्दाचा मारा करून लोकांना कंडम करून टाकतो. इतकं वाईट बोलतो की तो चर्चमध्ये परत दिसलाच नाही पाहिजे. मग आता तुम्ही सांगा, माझ्या शब्दांनी चर्चमध्ये लोक यायला पाहिजे का जायला पाहिजे? मग जर लोक माझ्या शब्दांनी जर चर्च सोडून गेले तर मी बोलतो का माझ्यातला सैतान बोलतो? म्हणून हे आग आहे. ही काय आहे? ही ख्रिस्ती मंडळी काय आहे? म्हणा आग. आग आहे. आणि तुम्ही आगीसंगती खेळत आहात. एक दिवस सगळं काही व्यवस्थित असतं, घरादाराला आग लागून जाते. कोणी कोणाशी बोलत नाही, कोणी कोणाला प्रॉब्लेम, इतके प्रॉब्लेम्स होतात की माणूस मेंटल होऊन जातो. आमच्याकडे पण प्रॉब्लेम्स आहेत, आमच्याकडे पण प्रॉब्लेम्स येतात. आम्ही सांगतो लगेच, जरा बाबांनो प्रार्थनेत उचलून धरा बरं का, प्रॉब्लेम्स मधनं चाललो. का तर एकमेकांसाठी प्रार्थना करणं आम्हाला बायबलने शिकवलंय, म्हणून आम्ही व्हिडिओ सांगतो, प्रार्थना करा जरा प्रॉब्लेम मध्ये. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून आम्हाला आता परत आपण जाऊया त्या इच्छाशक्ती आणि त्या आयडियांकडे. आयडिया जी आहे, आयडिया म्हणा, आयडिया. आयडिया म्हणजे काय हो? कल्पना. आयडिया, कल्पना. आणि जगामध्ये एक गोष्ट आहे, ती म्हणजे महत्वाची, आम्ही ह्या आयडिया कॅन्सल करू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, सगळ्यात पुण्यामध्ये मोठा खजाना कुठे आहे? मोठा खजाना कुठे? शिकवलं यार तुम्हाला. हा, हॅलो, बोला अँड्रूज अंकल, बोलताय तुम्ही. पत्नीचं काय म्हणतात? एज्युकेशन. लक्षात ठेवा, सगळ्यात मोठा खजिना कब्रस्तानामध्ये. कुठं आहे? कब्रस्तानामध्ये. जे विद्वत्ता घेऊन त्यांच्या आयडिया ह्या जगात आल्या नाही, त्या आयडियानी जग बदललं असतं. तुम्हाला सिटिझनशिपच्या बाबतीमध्ये मी ज्यावेळेस शिकवलं त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं, हे सगळं जग जे आहे ते कोण चालवतं? मेलेले लोक. कोण चालवतं? मेलेले लोक. हालेलुया. कोण चालवतं? मेलेले लोक. त्यांच्या आयडिया, ते मरून गेले पण त्यांच्या आयडिया आम्ही फॉलो करतो. जिवंत लोक कोणाला फॉलो करतात? पण त्यांच्यात आणि तुमच्यामध्ये एक महत्वाचा फरक काय आहे? तर तो फरक आहे,
की प्रभू येशू ख्रिस्त आमच्या पापासाठी मेले, पण ते जीवन झाले आणि त्याचे नियम तुम्ही फॉलो करता. म्हणा की जरा हालेलुया वगैरे, जरा आनंद वाटू द्या, टाळ्या बिळ्या वाजवा जरा. येशू ख्रिस्ताचे नियम ते मेले आणि उठले, आणि जिवंताचे नियम तुम्ही पाळत आहात. आणि जिवंतांचा नियम हा आहे, मी असं बोलल की इथल्या खुर्च्या भरून जातील, मी असं बोलल लोकांना असं काउन्सिलिंग करल की ते देवाच्या राज्यात येतील. जर मी सर्व काही दिलं पण मी प्रीती करू शकत नाही, तर मी झणझणणारी झाल नाही. हालेलुया. आणि ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी मेन गोष्ट काय असेल? पश्चाताप. पाऊल म्हणतो रोज पश्चाताप कर. आमच्या आयडिया कोणी किल करू शकत नाही, आणि आमच्या आयडिया ज्या आहेत ही आयडिया आहे. पाप ही पण एक काय आहे? आयडिया आहे, कल्पना आहे. पापाच्या अगोदर आम्ही कल्पना करतो, आणि त्या कल्पनेच्या अगोदर आम्ही विचार करतो, आणि विचार आणि कल्पना एकत्र येतात तेव्हा इच्छाशक्ती जागृत होती. तिथं 100 रुपये पडलेले आहेत कदम साहेबांचे, उचलावे का ठेवायचे? तिकडनं लांबून त्या निर्मळबाई पण बघत आहेत. आणि जर समजा मी ते जर उचलले तर मी त्यांना परत करू का मला ठेवू? पहिली कल्पना आली की ते आले तर बरंच होतील, इच्छाशक्ती जागृत झाली, आणि ह्या सगळ्यांचं मिलन पापाला प्रवृत्त झालं. मी 100 रुपये घेऊन गेलो, लक्षात ठेवा. आणि त्याच्यावरची रेमेडी काय? पश्चाताप. कारण पश्चातापाशिवाय पवित्र आत्मा येत नाही. हालेलुया. कम ऑन, जागे व्हा. हालेलुया, प्रेज गॉड. आणि म्हणून मग आता आम्ही आमचा अधिकार, आम्हाला अधिकार कोणी दिला? येशू ख्रिस्त. आम्हाला अधिकार काय दिला? तर तुम्ही दुष्टात्मे, साप, विंचू या सगळ्यांवरती तुम्हाला काय दिलेला आहे? अधिकार दिलेला आहे. कारण का? मत्तयाचं शुभवर्तमान 28वा अध्याय 18वं वचन, 28:18 काय सांगतं? तेव्हा येशू त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आले आहे. कोणाला अधिकार दिला? येशू ख्रिस्ताला. आणि येशू ख्रिस्तानी तो अधिकार आपल्याला दिला. लुकू शुभवर्तमान 10वा अध्याय 19वा वचन, पहा मी तुम्हा साप आणि विंचू यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर अधिकार दिला आहे, आणि कशानेच तुम्हावर अपाय होणार नाही. म्हणून त्याचे नियम हे जगातल्या नियमांच्या विरुद्ध आहे, आणि त्याचे नियम जिथं पाळले जातात त्याला स्वर्गाचं राज्य म्हणतात. इथं कुठले नियम पाळले जातात या मंडळीत? देवाचे. तुम्हाला कोणी सांगितलं? बायबलने सांगितलं. कारण बायबलमध्ये ख्रिस्ती मंडळी हे नाव आहे. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. आणि ख्रिस्ती मंडळीचे नियम कुठले आहेत? तर देवाचे. आणि इथं जे नियम आहेत ते बाहेरच्या नियमांच्या विरुद्ध आहे. परमेश्वराचं गव्हर्नमेंट आदाम हवेनी थोडक्यात नाकारलं, आणि ते गव्हर्नमेंट घेऊन येशू ख्रिस्त या जगात आले, आणि त्यांनी सांगितलं पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. हालेलुया. बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु आजचा दिवस आपण इथंच थांबू. आजचा विषय ह्या पवित्र आत्म्याच्या विषयामधला, जर पवित्र आत्मा मिळवायचा तर पश्चाताप करा. आणि पश्चाताप म्हणजे काय, आणि तो करण्याचे कारण काय, आणि तो केल्यावर काय काय करावं लागतं, हे मी तुम्हाला आज शिकवलेलं आहे. हालेलुया. आणि ह्या सगळ्या गोष्टी पश्चाताप आम्ही करतो, त्याचं कारण का, तर आमची डेस्टिनी जी आहे तिथपर्यंत आम्ही पोहोचावं. कारण बरेच जण प्रयत्न करतील पण त्यांच्याने
जाववणार नाही. अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा. नेट लावा. नेट म्हणजे काय? जाळी नाही, ताकद. आणि जेव्हा आम्ही हा प्रयत्न करू, येशू ख्रिस्त येतील, आमच्या अंतःकरणामध्ये वस्ती होईल आणि आम्ही कुठं जाऊ? देवाच्या राज्यात. हालेलुया. प्रार्थना करू. परमेश्वरा, येशू, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या वचनाबद्दल तुझं गौरव करतो. जे दिलं ते इथपर्यंत पोहोचवलेलं आहे. सैतानाने हे चोरू नये म्हणून यांना सहाय्य तू कर. येशू आमचा तारणारा ह्याच्या नावाने मागतो म्हणतो. आमेन. प्रभू येशूला धन्यवाद असो. जोरदार टाळ्या वाजवा सन्माननीय पाळक साहेबांसाठी, कारण की अतिशय उत्तम असा संदेश आज आम्हापर्यंत आलेला आहे. आणि हा संदेश नाही, तर खजाना आहे. प्रेज द लॉर्ड. हा, ट्रेझर ज्याला म्हणतो, की ते तुमच्या आणि माझ्यासाठी येशू मध्ये मोकळं केलेलं आहे. आज मला अतिशय आनंद होतोय की जरी सर्वत्र आभाळ आहे, परंतु सूर्य आज आमच्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. मुंबईहून आलेली आहे आणि आम्ही नेहमी त्यांची आठवण करतो. आणि मी सूर्याला आता ह्यावेळेस हा प्रश्न विचारतो की सूर्या, बॉम्बेमध्ये तुला ख्रिस्ती मंडळीचा संदेश ऐकायला मिळतो किंवा नाही मिळत? मिळतो, कारण की मला माहिती आहे ती रिप्लाय पाठवते आणि मला माहिती आहे तिला मिळतो. आता ती पुण्यामध्ये आल्यानंतर ती म्हणाल की नाही नाही, मुझे तो आदत लग गई है, मैं ऑनलाइन ही देखूंगी, तो चलेगा क्या? मग आजच्या दिवशी काय यायला पाहिजे आपल्याला? मंदिरामध्ये यायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मग हा संदेश बॉम्बेसाठी आहे. हा संदेश जो ऑनलाईन आपल्याला दिसत आहे आपल्या स्क्रीनवर, ते नगरसाठी आहे किंवा आपण म्हणून इंग्लंडसाठी आहे, कॅनडासाठी आहे. परंतु हे संदेश जे इथून डिलिव्हर केले जातात ते काय ताडीवाला रोडसाठी ऑनलाईन नाही आहे. ते तुमच्या आणि माझ्यासाठी काय? मंदिरात येऊन ऐकण्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ही बाब तुम्हाला आणि मला लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे की निश्चितच सूर्याला खंत वाटत असेल की मी लांब आहे, मला येता येत नाही. कधी कधी म्हणतात ना की जेव्हा आपल्याकडे असतो तेव्हा त्याची कदर नसते. जेव्हा आपण गमून बसतो मग आपल्याला अरे कितना अच्छा था, किती छान वाटायचं, मंदिरामध्ये सगळं काय वाटायचं आहे ना. गेल्यानंतर वाटतं आपल्याला त्याची किंमत कळते. प्रियांनो, आपल्याला मंदिरापेक्षा महत्वाच्या मंदिरामध्ये असलेल्या देवाची किंमत कळायला पाहिजे. आणि ही बाब फार महत्वाची. बाळक साहेबांनी आता सांगितलं की ट्रेझर खजाना आहे. कालच मी एक बातमी वाचत होतो आणि त्यामध्ये लिहिलेलं आहे की एक व्यक्ती आताच काल परवाच्याच लोकमतमध्ये होती ती बातमी, आणि त्यांनी मासे धरण्यासाठी गळ टाकला आणि गळ ओढायला लागला, खूप वजन लागलं त्याला, आणि त्याने ओढून बाहेर काढलं तर एक पेटी लागली आणि त्याच्यामध्ये त्याला खजाना सापडला. हिरे जवारात सापडले त्याला, आणि त्याला अतिशय आनंद झाला. वा वा वा, नेहमी मला मासे मिळत होते ना, आज खजाना मिळाला. आता परवाची लोकमतची बात. परंतु त्याने ते घेतलं आणि डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये गेला. म्हणे हे मला सापडलेलं आहे, हे माझं नाहीये, कोणाचं तरी असल, ते तुमच्या हवाले करतो, तुम्हाला काय करायचं ते करा. आणि पोलीस डिपार्टमेंटने त्याचं कौतुक केलं की बाबा एवढं मिळाल्यानंतर पण हा व्यक्ती देतोय. आणि मग 2 महिन्यानंतर त्यांना फोन आला की आम्ही सगळीकडे चौकशी केलं, कोणाचाच खजाना गायब झालेला नाही, त्यामुळे आता हा खजाना तुझा झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. ही काही स्टोरी नाही, रिअल, की आम्ही सर्वत्र केले पण कोणीच त्याचा मालक आम्हाला सापडला नाही, कोणाचा गहाळ झाला नाही, कोणाचं चोरी झालं नाही. त्यामुळे जे तू जमा केलेलं आहे आजपासून ते तुझं आहे. प्रेज द लॉर्ड. यस, ही वृत्ती, हे विचार की मला काहीतरी मिळत आहे परंतु ते माझं नाही, तर मग त्याच्यापासून आपण पळावं. म्हणजे ह्याला म्हणतो मोह आवरणे. प्रेज द लॉर्ड. मोहपाश न सापडणे. आणि त्यामुळे आज प्रियांनो ही बाब आपल्याला लक्षात ठेवाय की आत्म्याचे फळ आहे की आपल्याला टेम्पटेशन मध्ये, मोहपाश मध्ये, ते माझं नाही, देव मला देणार. आणि जर आहे, आपण बघितलं की काही महिन्यानंतर त्याचं होतं, त्याला मिळालं. पण पहिले जर त्याने ठेवून घेतलं असतं तर कदाचित
त्याला त्याचा ॲडव्हान्टेज लाभ मिळाला नसतो. ते सरकारी नियमाच्या विरोधात होतं. आणि यासाठी प्रियांनो ही बाब लक्षात ठेवा की देवाने प्रत्येकाला दिलेलं आहे, प्रत्येकासाठी देव केलेलं आहे. आणि सगळ्यात मोठा खजाना आहे ते तारण आहे. प्रेज द लॉर्ड. इथे बसलेले प्रत्येक व्यक्ती जे तारणाच्या द्वारे मंडळीचे कनेक्ट केलेले आहे ते देवासाठी, देवाच्या मंदिरामध्ये येण्यासाठी उत्सुक असतात. प्रेज द लॉर्ड. उत्सुक असतात. आणि यासाठी आज प्रत्येकवार प्रभूमध्ये आपण सर्व या मंदिरात आलेलो आहोत. प्रभूला धन्यवाद असो. आजच पाळकसाहेबांनी एक आणखी महत्वाची गोष्ट सांगितली आणि त्यालाच धरून मी बोलू इच्छितो की मागील दिवसामध्ये किंवा ह्या काही दिवसामध्ये आपल्याला असं दिसून येतं की धर्मामध्ये द्वेष पेरला गेला, भेद करण्यात आले, काही लोकांना त्रास देण्यात आला. त्याच्यामध्ये ख्रिस्ती समाज देखील आहे. आणि या सर्व गोष्टी करत असताना त्यांना किंवा त्या लोकांना वाटलं की आम्ही फार प्रगती करू किंवा खूप सीट मिळवून घेऊ. परंतु एक दुकान लय जोरात चालली. सांगा बरं कोणती दुकान चालली जोरात? सांगा. एक दुकान फार जोरात होती, आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि त्याला प्रेम की दुकान. ऐकला हा शब्द कधी? प्रेम की दुकान ऐकला का? आपल्याला राहुल गांधी निमित्त टॉन्ट पण ते मारायचे अपोजिशन वाले की प्रेम की दुकान मैंने खोली आहे. तुम्हाला काय बोलायचं बोला, मला शिव्या द्यायचं शिव्या द्या, मला काय तुम्ही उपनाम द्यायचं द्या, परंतु मी प्रीती आणि प्रेमाने सर्वांना कवटाळून भेटणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि वो दुकान चल गई. प्रेज द लॉर्ड. ती दुकान जोरात चालली. म्हणजे ह्याचा अर्थ हा आहे की प्रीती आणि प्रेम जे आहे ते दुकान बंद करण्याचा शैतान भरपूर प्रयत्न करो, परंतु जर त्याला तुम्ही चिकटून राहिले तर तुमचा विजय सुनिश्चित आहे. कारण की प्रीती हे आम्हाला सांगते की देवाने जगावर येऊन एवढी प्रीती केली, त्यामुळे आज आम्ही देवामध्ये आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि तेच नाही तर आज आम्हाला दिसतं, आज आपल्या सन्माननीय पंतप्रधान हे सत्ताधीश होणारे तिसऱ्यांदा, आपण जरूर त्यांच्यासाठी प्रार्थना करा. परंतु हे करत असताना जरूर हे कळा की हे प्रीतीचं दुकान आहे, प्रेमाचं दुकान हे बंद पडता कामा नाही. कारण की गरिबांवर अत्याचार ज्यांच्या होते, जे मागे असलेले लोक आहेत त्यांच्यावर सरकारने आणि वर जे लोक आहेत त्यांनी प्रीती प्रेम करणं गरजेचं आहे. आणि हे शिक्षण कोण देत आहे? पवित्र शास्त्र. प्रेज द लॉर्ड. आणि आज पाळक साहेबांनी ही देखील बाब सांगितली की प्रीती आणि प्रेम हे सोपं नाही, परंतु जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कदाचित तुम्हाला वाटायला अरे काय आउटडेटेड होऊन गेलं, काय याला महत्व नाही राहिलं, परंतु प्रियांनो शेवटी त्याचाच विजय होणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला आणि मला देवाने निवडलेलं आहे. आणि आज प्रत्येक फार जे वचन आणि आज जे आपण ऐकलेलं आहे त्यासाठी स्तोत्र 61 याचा पहिलं वचन आपण हायलाईट करावं. कारण की भक्ती संपल्यानंतर परत एक फार त्या विद्यार्थ्यांकडे मी येणार आहे ज्यांना आपण ती दुकान चालवण्यासाठी इथे ऑथराईज केलं की जा आणि येशूची प्रीती वाटा. प्रेज द लॉर्ड. आणि त्या लोकांसाठी 61 पहिलं वचन सांगतं की प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आलाय. बोला, प्रभू परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे, कारण दिना शुभ वार्ता सांगण्यासाठी परमेश्वराने माझा अभिषेक केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. भग्न हृदय जनांस पट्टी बांधावी, धरून नेलेल्यास मुक्तता व बंदिवानास बंद मोचन विधित करावे, याकरता देवाने आमची निवड केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्यांनी निवडच नाही तर अभिषेक केलेला आहे. आणि हा अभिषेक पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे. आणि यासाठी आज प्रियानो हा संदेश अतिशय मोलाचा संदेश आहे. कारण की या संदेशाच्या द्वारे प्रॅक्टिकल लाईफ, निश्चितच संदेश गहन आहे, गूढ आहे, परंतु आम्हाला रुजेल, आम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सन्मान्य पास्टर जाधव साहेबांनी आमच्यापर्यंत आणलाय. प्रभूमध्ये आम्ही त्यांचे मनस्वी धन्यवाद देतो. आणि परत एक वार जे ख्रिस्ती मंडळीसाठी ते नियमित प्रार्थना आणि मिनिस्ट्री देतात त्याबद्दल परत एक वार आपण त्याचे धन्यवाद देत असताना जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा.